वसंत पडवेकर यांनी श्रीफळ वाढवायचं आहे. रामभाऊ पडवेकर. त्याचप्रमाणे कुंभारवाडीतील सगळ्या सासूरवासी आणि माहेरवासी यांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा आवडता खेळ म्हणजे होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा या ठिकाणी आपण सादर करतोय. या ठिकाणी सगळ्या सर्व महिलांचं या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. श्री हनुमान अखंड हनुमान सप्ताहानिमित्त श्री हनुमान ग्रामस्थ पेढे कुंभारवाडी आयोजित हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय. आणि मुळात उद्देश हाच आहे की महिलांसाठी एक दिवस आपण काहीतरी एक वेगळा कार्यक्रम द्यायचा असा आपल्याच मुलांची काही इच्छा होती. आणि त्याचं प्रतीक म्हणून आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही टीव्ही वरती पाहिलेला आहे. आदेश बांदेकरांचा प्रत्येक गेम पाहिलेले आहे आणि त्या खेळाची जास्त माहिती सांगा पण अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हा जो कार्यक्रम जो आहे तो केवळ आपला आहे, आपल्या गावात नाही, आपल्या वाडीत नाही, आपल्या महिलांसाठी आहे, आपल्या सासूराणींसाठी आहे, आपल्या माहेरवासींसाठी आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम जो आहे तो फक्त शिवाजी महाराजांकर म्हणून नाही, तुम्ही आणि मी हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे. तर तुम्ही सगळ्यात तयार आहात का? एवढा कुंभारवाडीला आवाज कमी नाहीये, फरशीवर आवाज गेला पाहिजे. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, खेळ खेळायचा आहे. दुसरी गोष्ट महत्वाची बाब या ठिकाणी, कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की एखादी पैठणी असते आणि त्यामध्ये महिला अगदी जीव तोड धावत असतात. पण या ठिकाणी ती खबरदारी घेतलेली आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला सूचना देतोय, प्रत्येकाने सूचना आहे का? तत्पूर्वी जेवढ्यांनी नावं नोंदवलेली होती त्यांच्यापैकी इथं किती जणी आहेत? हात वर करा. ज्यांनी नावं नोंदवली होती त्यांच्यापैकी किती जणी आहेत? नाव नाही नोंदवलं. अच्छा अच्छा अच्छा. आपण प्रत्येक गेम खेळणार आहोत. काही गेम मध्ये 5 जणी असतील, काही गेम मध्ये 20 मध्ये असतील, काही गेम मध्ये 10 जणी असतील. त्या गेम मधून ज्या विनर होती त्या जातील पुढच्या राऊंडला. मग कदाचित 1 असेल, 2 असेल, 3 असेल, बरोबर आहे. पहिल्या राऊंडला ज्या येतील त्यातून ज्या दुसऱ्या राऊंडला जातील, त्यातून तिसऱ्या राऊंडला जातील. जी फेरी होईल आपल्या होम मिनिस्टरच्या कुंभारवाडीच्या मानाच्या पैठणीची फेरी. आणि त्या मानाच्या पैठणी आहेत 2. 1 नंबर आणि 2 नंबरच्या फायनलला जातील. त्या पहिल्या राऊंड पर्यंत खेळत जातील. जेव्हा थकतील त्यांना मिळणार मानाच्या पैठण्या 2. दुसरी गोष्ट, पहिल्या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंड पर्यंत खेळायला गेल्या तर आणि त्या तिसऱ्या राऊंडला जर त्या 5 झाल्या तरी टेन्शन घेऊ नका. ज्या दुसऱ्या राऊंडला जातील त्यांचे सुद्धा आकर्षक बक्षीस या ठिकाणी समोर लावलेले आहेत. त्यांना सुद्धा मिळणार आहे जबरदस्त आकर्षक बक्षीस. सर्व महिलांचं या ठिकाणी इकडे बसा सगळ्यांनी इकडे बसा. अजून उभ्या राहू नका. इकडे बसा नाही इकडे बसा किंवा इकडे बसा. पण हा स्पेस मला लागणार आहे, मला म्हणजे तुम्हाला लागणार आहे, तो वापरणार आपण. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपला पेढे कुंभारवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ या सर्वांचं या ठिकाणी आभार. आणि त्याचबरोबर आज तुम्ही पाहताय की एवढी जवळजवळ आपल्या इथे 200 बक्षीस आहे. टोटल जर पकडली तर 200 बक्षीस या ठिकाणी आलेली आहेत. एवढ्या सुरुवात करताना गणपतीचा जयघोष करावा. जरा एकदा जयघोष करूया आपण. आवाज फरशी त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. पण घरात 2 जण असले तर त्यांचा आवाज आपल्या वाडीत जातो. त्यामुळे सगळ्यात त्यामुळे फरशीपर्यंत जायला पाहिजे. बरोबर आहे. कोणा गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर बाबा की श्री हनुमंत महाराज की. वा, आता जरा ताकद आलेली आहे. सरळ
सुरुवात करूया. मी शिवाजी मालवणकर आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर ते काही ग्रामस्थ मंडळ आहेत, मुंबई मंडळाचे काही मंडळी आहेत, इतर पाहुणे मंडळी आहेत, या सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. लक्षात ठेवा, या गेम मध्ये माहेरवासीन आणि सासरवाडी फक्त एवढ्याच सहभागी होऊ शकतात. चुकून एखादी माहेरवासीन आपल्या बरोबर आली असेल आणि तिच्याबरोबर तिची जर मैत्रीण आली असेल तर ती सहभागी होणार नाही. मला कळणार आहे कमी, पण तुम्ही कदाचित अशी गोष्ट जर कळली तर तुम्ही लगेच लक्षात काढून घे. ठीक आहे, उद्देश हाच आहे की जी एवढी बक्षीस आहे ती गावाच्या बाहेर जाता कामा नये, वाडीच्या बाहेर जाता कामा नये, ती वाडीतल्याच आपल्या सगळ्या महिलांना मिळावी, हाच उद्देश आहे. चला तर आपण मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. करूया का? सुरुवात करूया. सुरुवातीला मला साधारणपणे तुमच्यापैकी 6 नाहीतर चुकून साडी पैठणी जाईल. लक्षात आला? तुमच्यासाठी गेम असा आहे, बाऊल दे, प्रत्येकाला बॉल दे. तुमच्या समोर बाऊल आहे, वेगवेगळ्या कलरचा बाऊल आहे. ठीक आहे, 6 कडीला 6 बाऊल आहेत. ही पार्सल कोणाची आहे? बाजूला ठेवा. थोडे मागे हो, थोडं मागे, थोडं मागे या. तुम्ही सगळ्यांनी लक्षात, तुम्ही पण मला मदत करायची आहे. हे साधारणपणे सेंटर आहे. हे अंतर आणि ह्यांचं अंतर कमी आहे का जास्त आहे की सांगा पटापट लवकर. हा, व्हा पाठीमागे, व्हा पाठीमागे, व्हा पाठीमागे. अजून अजून बघा, त्यांना सांगा किती ती सगळी खायची आहे. खायचं म्हटलं तर मोठं टेन्शन. आपण गेम चेंज करूया का? खाण्याचा गेम नको, खाण्याचं नको घे, दुसरा घेऊया. चला दुसरा घेऊया, खाण्याला कॅन्सल करूया आपण. हा गेम, त्याच्यामध्ये चॉकलेट आहे. 1, 2 आणि 3 म्हटल्यानंतर धावत जायचं. त्यातलं एक चॉकलेट एका वेळेला फक्त एकच चॉकलेट उचलायचं आहे आणि आपल्या बास्केटमध्ये टाकायचं. तुम्हाला वेळ मिळणार आहे 1 मिनिट. काउंटर लाव, 3 म्हटल्यानंतर चालू होईल. 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त जिच्या बाउल मध्ये चॉकलेट असतील ती होणार विनर आणि ती जाणार सेकंड राऊंडला. पण चॉकलेट उचलताना एका वेळेला एकच हात, एकच चॉकलेट जर नेताना बाउल मध्ये टाकल्यानंतर बाउलचा बाहेर पडला तर तो तुम्ही उचलून त्याच्यामध्ये ठेवू शकता. जर त्याच्यामध्ये ठेवलात नाही तर काउंटच्या वेळेला ते बाद होईल. जेवढे आतमध्ये तेवढे कळलं. प्रॉपर्टी आपल्या जरा सांभाळून. हा काय नंतर भान नसतं, आता ते नंतर कुठे जायचं ते बघा. 1 मिनिट लावायचं आहे. 10 सेकंद राहिले की मला आवाज द्यायचा. आणि तुम्ही बाकीचे काय करायचं? टाळ्या वाजवा, टाळ्या. मोदींनी सगळ्यावरती टॅक्स लावला. 1500 रुपये यायला चालू झाले. 1 तासापूर्वी मला फोन आले. किती जणी आले? आले ना? बघा माझा पायगुण किती चांगला आहे. 2100 येतील. 2100 येतील. नाही, आता 1500 आले. आता दोघांपासून चालू झाले. चला, एक लहान मुलांना फक्त सांभाळा. काय होईल, पाळापडीमध्ये आहे ना, लहान मुलं अजिबात तिकडे येऊ नका. 1, 2 आणि
सरकारची प्रॉपर्टी आहे. आपलं काय जातंय आता काउंट करा रे. हे इथे पडलेले हॉलमध्ये काउंट करा लवकर. हे जास्त होतील तेवढा विनर आणखी जाईल सेकंड राऊंडला. नाव सांगा ऐकते रे. नाव सांगा. इको कमी कर जरा. दुसरा गेम सोपा सोपा बस ना. सोपा सोपा घ्या. आपण सोपा सोपा घेऊन टाकू. ओके आता ऐका प्रत्येक पार्टनर तुम्ही पाहिजे तर चेंज करू शकता शेवटपर्यंत. तुमची ही जोडी ओके. तिकडे आहे ना तिकडे टिकल्या ठेवले. टिकल्या त्यातली टिकली आणून आपल्या पार्टनरचे कोण नंतर तुम्ही हात वर करू शकता. लवकर लवकर टायमर पण बघतोय. लवकर 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 बघा बघा बघा. अरे टाळ्या वाजवा बरं. एवढं व्यायाम चालू आहे. 15 वर्षी भेटताय. ऐका ऐका ऐका. हा झाली किती हायस्ट किती आहे किती. हा किती 5 किती 6 एकच. आता एवढ्या सगळ्या लावलं एकतरी आगर तेव्हा असं आहे ते. बरोबर तुझ्या किती आहे. अरे किती बोलत आहे. 1 2 3 4 5 6 इकडे पण आहे. 1 2 3 4 5 6 7 आहे. चालू झाल्यानंतर म्युझिक चालू होईल. म्युझिक चालू झाल्यानंतर दोघींनी राऊंडला फिरायचे आहे आमने सामने. ज्यावेळी म्युझिक बंद होईल त्यावेळी पहिली बॉटल जी उचलेल ती होणार विनर आणि ती जाईल सेकंड राऊंड. आणि म्युझिक वाला कोण आहे. तुम्ही दोघात तू वाजवणार आहे. तू वाजवणार इकडे बघ. तू पार्सलिटी करणार. तुला जेव्हा वाटेल तेव्हा बंद कर. संध्याकाळी 5 वाजेवर बंद केलं तर चालेल. ठीक आहे. हा फिरा फिरा फिरा. ज्यांनी मेकअप केला त्या कोणी हा जोडीच्या जोडी सेकंड राऊंडला जाईल. ठीक आहे. विनर कोण. हा या आहे तुम्ही जरा सेकंड राऊंडला नाव सांगितलं दोन्ही सेकंड राऊंडला. ठीक आहे. आता ज्या सेकंड राऊंडला ज्या जाणार आहे त्यांनी जरा आराम द्यायचा आहे. लवकर येतलं नाही आहे. हा चला यानंतर या लवकर 15 ते 20 जण या. लवकर 20 25 जण या.
तुमचं टायमिंग मला माहिती आहे आणि सगळ्यात कळलं पाहिजे. म्हणून ऐका, तुमच्याकडे जो बलून दिलेला आहे तो सगळ्यांनी फुगवून बघा. लिकेज आहे का? लिकेज नसेल, चांगला असेल तर टेन्शन नाही, लिकेज असेल तर तो परत घ्या. नमस्कार मॅडम. लिकेज आहे का चेक करा, नंतर तक्रार चालणार नाही. लिकेज आहे का चेक करा सगळ्यांना द्या आणि हातात 4-5 देऊन ठेवा. लिकेज आहे का? ओके ओके असेल तर तो फुगवा. साधारणपणे याच्यापेक्षा मोठा फुगवलं तरी चालेल. साधारण एवढं तरी फुगवा, साधारण एवढं तरी फुगवा आणि गाड बंदा. लिकेज असेल तर बदलून द्या. पार्सल कडे द्या, पार्सल बाजूला ठेवा आणि आपल्या बलून वाचवायचा. आता समोर तुम्ही समजा या इथे तर तुम्ही समोर वगैरे जो ताणायला भेटतो कोणीही कुणाचाही फोडू शकतो, पण आपला वाचवायचा आहे. जो शेवटला ज्याचा वाचेल होणार मिळणार आणि ती जाईल दुसऱ्या राऊंडला, तिला मिळणार आहे जबरदस्त. आणि जर ती परत तिसऱ्या राऊंडला गेली तर तिला मिळणार आहे मानाची पैठणी. रेडी? बरं, तुम्हाला चाकू सुरुवात केलेली आहे काय काय पुन्हा जिथं फुगा फुटेल तिने ताबडतोब ग्राउंडच्या बाहेर पडायचं. जिथं फुगा फुटेल तिने ताबडतोब ग्राउंडच्या बाहेर पडायचं. तिने दुसऱ्याचा फुगा फोडायचा नाही अजिबात. रेडी? हा फुगा जास्त फुगवा, मोठा करा, मोठा करा. तो फुगवायला ते आहेत का इथे? आहेत पुढे घरात काय कुठं बोलव मला. अरे जरा फुगवून दे ना. पुढे होण्यासाठी सांगितलं. जिचा फुगा फुटला तिने ताबडतोब बाहेर पडायचं. ती सुद्धा फुगा फोडायचा नाहीये. तुला काय येत नाही आपली चालली. जरा थांब ना जरा. हा हे चिल्लर या आतमध्ये पाठवू नका. स्टीच सगळ्यांना मिळालं? स्टीच मिळाला? सोन्याच्या काट्या मिळाल्या का? मिळाला. आणि आता तुम्ही या राऊंडच्या बाहेर जायचं नाही. मला एवढं माझ्या डोक्यात होतं, आम्हाला इथं महत्वाचं जवळ घे.
चांगले सुट चष्मा मी ब्राईटनेस कमी केलाय. अजिबात त्याला तरी दिसत की नाही कलर कोट कुठला बोललाय हा मेहंदी कलरचा कोट आहे हा ठीक आहे असं दे पण तुमच्यासाठी आम्ही काही उड्या मारायच्या नाही आहेत कुठे धावपळ करायची नाही आहे कुठे बळाबळ करायच्या नाही आहेत फक्त तुम्ही ना टिचकीला फक्त खायचे पण गेम काय आहे तो तुम्हाला मी नंतर सांगतो त्यांना सोन्याची बिस्किट वगैरे एक एक खालच्या ते चांदीचा बॉक्स आहे वरच्या ते सोन्याचा मुलावर या लवकर फटाफट हा होऊ का इथं कोण येतं दुसरा कोण येतं या लवकर कुठे या फटाफट ते जा बरोबर. हॅलो एक एकदा बिस्किट फुटलेला नाही तुटलेला नाही व्यवस्थित चेक करा बिस्किट तुटलेला नाहीये ना चेक करा बिस्किट चेक करा आता आपल्याला काय करायचं माहिती ना बाकीचे नाही का मला सूचना ऐकू तुमच्यासाठी गेम काय व्यवस्थित आहे का अजिबात गोंधळ करू नका नाही कळलं तर मला पुन्हा तुम्ही विचारू शकता मागाशी नंबर आला होता सेकंड राऊंडला नाही ओके फर्स्ट टाइम जो बिस्किट आहे त्याच्यासाठी तुम्हाला टायमिंग अजिबात नाही एवढ्या वेळातच खायला पाहिजे असं काय नाही जो बिस्किट सगळ्यांच्या अगोदर पहिलं खाईल ती होईल विनर ती जिंकेल आणि ती जाईल दुसऱ्या राऊंडला तिला मिळणार आहे ते मोठं गिफ्ट आहे त्याचं आणि जर तिथून उडी मारून पुढे गेलात त्या ज्या दोन मानाच्या पैठण्या दिसत आहेत त्याच्यावर तुमची उडीच आहे ठीक आहे पण एक आहे जे बिस्किट खायचं आहे ते हात न लावता असा हा साधा सोपा आणि सुटसुटीत गेम आहे आता हातातच आहे आता तो कसा खायचा सांग हे बिस्किट आहे आता त्याची आणखी आतली गोष्ट सांगतो तुम्हाला प्रत्येकाचं बिस्किट बघा एका बाजूला असं प्लेन आहे आणि एका बाजूला असं थोडंसं खरखरीत आहे बरोबर आहे बिस्किट इथे ठेवायचं इथे ठेवला तुम्ही प्लेन बाजू आहे ती वरती ठेवा म्हणजे ते लवकर खाली सरकेल दुसरी गोष्ट सेंटरला इथं ठेवायचं नाही तुम्ही कितीही उड्या मारल्यात तरी ते नाकाच्या खाली सरकणार भोयांच्या वरती ठेवायचं एवढं सगळं मी फोडून सांगते तुम्हाला भोयांच्या वरती ठेवल्यानंतर पहिला वापर तुम्ही भोयांचा करायचा आहे हळूहळू भोयांवरून तो खाली आला की दुसरा वापर तुम्ही गालाचा करायचा आहे गाल हलवायचे आणि मग त्या हळूहळू तोंडाशी आल्यानंतर जिभेचा वापर करून पटकन ते तोंडात घ्यायचं दुसरी गोष्ट जर बिस्किट अरे हाय की नाही तर बोला नाही आहे ना मला बोला मी कसं मी पुढे सरकेल ना मी 3 वाजल्यानंतर तुमचं टायमिंग चालू आहे चिल्लर मध्ये 3 वाजल्यानंतर तुमच्याकडे टायमिंग चालू आहे हेडे अरे लहान मुलांना घ्या रे ताब्यात जरा हेडे किंवा कपाळावर आणि हे तुम्ही इकडे तुम्ही इकडे गणेश इकडे हात लावायचं नाही सगळ्यांनी लक्ष ठेवा जिथं पहिली खाऊन होईल तिला झटकन उठायचं बघा हुशार आधीच गालावर सांगून ठेवलेला आहे साईडला ठेव आणि असं ठेव पण तो सरकेल हा नाकावर अडकणार इकडे ठेवा मागं ठेवा डोळ्यावर ठेवा बरोबर चला एक दोन प्रामाणिकपणे निवांत मागाशी इथं होतो आता डोळ्यावर गेले आता थोड्या वेळ खाली जाईल
दुसरं जण त्या बाजूला खाली पाय पडेल त्याच्यावर. 1 2 टाळ्या वाजवा आणि 3 उभ्या. आहा 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 वा 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 करा 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 चला चला रेडी. हा मग मी तेच सांगतोय तुला. मी सांगतोय तुम्ही ऐकतच नाही. थोड्या मागायला झालं तर सीता मला म्हणून मी सांगतोय. सूचना दे त्याला. काय होतं मी 3 तास बडबड करत असतो. माझी एनर्जी बाद होते. माझा आवाज बाजला की विषय संपला. खरंच मला नाटक काय मला एनर्जी बाद होते माझी. मी बडबडतोय. ऐक ना मी तुझ्यासाठी सांगायला त्यांना सगळ्यांना कळलं तुलाच नाही कळलंय. एका वेळेला एकच हात आणि एकच स्ट्रॉ. आता झटकन घेशील टाकशील तसं नाही आहे. रेडी. तुम्हाला कळलं? कुणाला कळलं नाही आहे? कळलं तुला? कळलं? रेडी. 3 म्हटल्यानंतर तुमचं टायमिंग चालू आहे. ठीक आहे. आणि खाली जास्त सांडू नका. सरकारी माल ना आपला आहे माल. 1 हा बांध. चालू बांधू चालू करू. हा ठीक आहे. चला 1 2 आणि 3 लवकर. हा एका वेळेला एकच हाताचा एकाच वापर करायचा. त्याची नावं घेतली का सगळ्यांची? पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ घालून घेऊया नवा. लवकर लवकर टाळ्या वाजवा करा. टाळ्या वाजवा करा लवकर. टायमर कोण नको. लवकर लवकर लवकर. तुमच्या पुण्याचा चांगल्याचा शेजारच्या भेटत तरी चालेल. अजून चांगलं नका. 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1. थांबा. आता हलू नका हलू नका हलू नका हलू नका हलू नका हलू नका हलू नका. थांबा थांबा थांबा. आता या खुर्च्या जरा मागे घ्या रे. त्या पडले ते उचला. अजिबात हळू नका. अजिबात हळू नका. आता जशा आहात हा त्या खुर्च्या जरा मागे घ्या. स्ट्रॉच्या बाजूला घ्या. स्ट्रॉ बाजूला घ्या. आता जशा आहात तशा हळुवारपणे पीछे मुड करा. हळुवारपणे मागे फिरा. तिकडे तिकडे मारून तिकडे बघा. जरा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा जरा. काय भिल्लेली वाटतात ना जबरदस्त. आता ऐका 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 ऐका. झालं झालं फोटोवरून झालं झालं. आता ज्या खोप्यामध्ये आहे त्या हळूच तुमच्या हाताने खाली पडणार नाही तशा. आणि खाली जर पडल्या तर आता त्या जर पडल्या तर त्या काउंट केल्या जातील. हळूच काढा सगळं. हळूच काढा. हळूच हाताने काढा. हा ते खाली पाडायला नको म्हणून हळूच काढा सांगते. पडल्या पाठीमागे तर लक्ष ठेवायचं.
खाली पडलेल्या उतरा कोणाच्या आजच्या बघा, त्यांच्या असताना द्या, त्यांच्या असताना द्या. हे मोजा रे, या इकडे फटाफट मोजा. पार्सलिटी कोणाची करायची नाहीये, फटाफट मोजा लवकर. पेट्रोलचा कॅन घेऊन किती आहे इकडे, किती आहे इकडे? 31. इकडे 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 जरा बघू दे ना लोकांना, जबरदस्त पराक्रम केलाय तुम्ही. इकडे 31. जरा टाळ्या वाजा, फक्त टाळ्या वाजायला मला. पिक्चर एवढा घाम काढला नाही त्याने. किती? 19. वालोब एवढं अंतर कापलं नाही तिने परफेक्ट. 35. हा 22. हा 40. हा 27. किती? 32. 32. आता ते मागातपासून मला 4 वेळा बोंबला लावलंच म्हणून, आता 13 26 झाले असते त्या. हा म्हणजे हायएस्ट कोण होता? कोण? 40. वा वा, हायएस्ट जरा जोरदार टाळ्या वाजवा ना जरा. अरे माहित करे तो चटकन. हा नाव सांग. प्रतिभा पांडुरंग पडळकर. उखाणा. काचेच्या बशीत बदामी हलवा, पांडुरंगाचं नाव घेते सासूबाईनं बोला. अरे बापरे, आता मी गेल्याशिवाय त्या येणार कुठे? त्यासाठी मला कष्ट घ्यावे लागतील. जरा जोरदार टाळ्या होऊन जातात सगळ्यांसाठी. तुम्ही नाव घेतात. ओके, धन्यवाद मंडळ, आपला आभारी आहे. या इकडे, या या इकडे जरा सावकाश सावकाश जा. साठवलं नाही ना, गोदवडीतलं नाही ना, कोण पाणकरवडीतलं नाहीत ना. म्हणजे मला दोष लागणार नाही, तुम्ही सगळ्यांना आम्ही ना लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला पुढे ठेवलंय. आताचा जो गेम आहे ना, तो साधा सोपा आणि फक्त सुटसुटीत आहे. कुठे पळायचं नाही, धावायचं नाही, अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही, दम लागायचं काही कारणच नाही. एका जागेवर बसून राजासारखं राणीसारखं बसायचं बस. ठीक आहे, गेम असा आहे. आपण हा कुठे आहे? दिनेश कुठे? दिनेश तुला 5 नऱ्या 5 थंडाच्या बॉटल आणायला सांगितलं होतं, आहेत ना? ओके, आता 5 थंडाच्या बॉटल आहेत. ठीक आहे, त्या थंडाच्या बॉटल 125 म्हणजे छोट्या आहेत तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. सुगाला माहिती आहे, सुगाच्या छोट्या तर माहिती आहे ना, तुझ्यातच आणलेल्या आहेत त्या सगळ्या, पैसे दिलेले नाही आहेत तर देऊन. तर त्या छोट्या बॉटल आहेत, त्या बॉटल तुम्ही ज्या मागे आहात त्यांनी यांना पाजायचं आहे. आणि तुम्ही सगळे ज्या यंगस्टर त्यांनी प्यायचं. ठीक आहे, 125 ml ची बॉटल आहे. बरं, ज्या थंडाच्या बॉटल व्यवस्थित आहे का, तुम्ही गोंधळ करू नका आणि तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवा. पण काय होतं, माझा प्रॉब्लेम असा आहे, मी ना नंतर विसरतो. जस जसं वेळ जास्त वाढत जातो ना, तसा मेंदू माझा थोडासा स्लो होत जातो. त्यामुळे तुम्ही लक्षाने व्यवस्थित लक्षात ठेवा की चुकून हिची बॉटल तिला गेली नाही ना, तर ही जरा मला प्लीज. ठीक आहे, आता आपल्याकडे एक माझा आहे, तुम्ही 5 जणांनी ऐका. एक माझा आहे, एक मिरिंडा आहे, काय म्हणतो बाटली चालू नको. हा, एक माझा आहे, एक मिरिंडा आहे, एक कोको कोला आहे, एक कोकम सरबत आहे आणि एक स्प्राईट. ही 5च बॉटल आहे. त्यामुळे एकाला त्यातली कुठलीतरी एकच बॉटल मिळेल. एक बॉटल दोघांना मिळणार नाही, कारण फक्त 5च बॉटल आहेत आणि प्रत्येक एकच आणलेत ना, एकच आणलेत ना त्याच्यात ते. ओके ओके, लक्षात दिलं. माझा आहे, कोको कोला आहे, कोकम सरबत आहे, मिरिंडा आहे आणि स्प्राईट आहे. ओके, तुला काय पाहिजे तर माहिती आहे झटकन लक्ष ठेवा. माझी मेमरी महाग होती, नंतर विसरत जातो. त्यामुळे चुकून मिरिंडा वालीला जर लिंबा केला लक्षात ठेवा. हा, काय पाहिजे तुला? माझा
आजपर्यंतचा इतिहास आहे. मी अख्ख्या महाराष्ट्रात कार्यक्रम करतो, पण ज्यावेळी पहिलीला विचारतो ना ती पहिलं माझाच सांगतो, तुझा म्हणून बोलतच नाही. बर आता लक्षात ठेवा, एकदा माझा म्हणजे माझा बाद झाला. तुला मिरिंडा, इकडे माझा इकडे मिरिंडा. कोको कोला. टॅक्सी कुठं आहे? टॅक्सी तुझ्याकडं. टॅक्सी नाही. हा कोकम तो आता कोकणात लोकप्रिय आहे आणि पित्तासाठी खूप चांगलं असतं. स्प्राईट. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतोय, स्प्राईट बरोबर आहे, बरोबर ना? हा. कोकम सरबत बरोबर आहे. कोको कोला, मिरिंडा आणि माझा. आता सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. मी पुन्हा सांगतोय, माझी मेमरीला नंतर हळूहळू चालायला लागते, त्यामुळे मी विसरतो. त्यामुळे चुकून माझा वालेला मिरिंडा गेला, कोकम सरबतला कोकोला गेला तर मग प्रॉब्लेम नाही. पण कशी आहे की तुमचे आम्ही डोळे बंद करणार. मांजर, एक म्हण आहे जुन्या लोकांची, मांजर डोळे बंद करून काय पिते, पण तुम्ही मांजर नाही यार, तुम्ही सगळ्या वाघिणी आहात, लक्षात ठेवा. त्याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, ठीक आहे? पट्टे गेले गणेश बांधा, मागच्या हाताने बांधा पट्ट्या, व्यवस्थित बांधा, परफेक्ट दिसल असं बांधा. खाली दिसतंय का? खाली घ्या. हो गाड बांधा व्यवस्थित तर माहित आहे झालं बांधून. झालं बांधून. काय सांगितलं होतं? बरोबर दिसतात ना दोन बोट? दिसतात नेमकं काय दिसतात की नाही? मला व्यवस्थित दिसत आहेत दोन बोट. हुशार. तुम्हाला परफेक्ट दिसतंय एक बोट? अगोदर हो बोलला होता तुम्ही, आता अजिबात दिसत नाही ना? व्यवस्थित दिसतंय? नाही दाखवलं बोट का तुम्हाला? व्यवस्थित दिसतंय एक बोट? नाही बाकीचे दोन आहे नाही. पुन्हा एकदा आहे का? काय मागितलं होतं? दोरात. स्प्राईट, कोकम सरबत, कोको कोला, मिरिंडा, आता तुमच्या डोक्यात फील झाला असेल, मी का परत विचारतो? माझी मेमरी जरा लॉस होते, मी नंतर मग विसरतो. तर मग कधी कधी ना इकडे तिकडे बॉटल जर झाली तर गोंधळ नको. बघ आता तुम्हाला मी जी 5 खंड सांगितलं तुमच्या प्रत्येकाला मिळेल. तुम्ही काहीही करायचं नाही खाली बसलेल्याने, फक्त ज्या पाठीमागे उभे आहेत त्यांनी बॉटल त्यांच्या तोंडाला लावायची आहे. बरं, झाकण उघडायचं नाही. काय सांगतोय तुम्हाला? त्याला व्यवस्थित बूच लावलेलं आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका, कळलं? बऱ्याच वेळा असं होतं की परवा गोव्यात होतो, ती बॉटल अशी घेतल्यानंतर अशी कापायची आणि ठसका गेला खाली, कधी वाटत चिपटे असं काहीही करू नका, ठीक आहे? 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त थंड पी. ती जोडीच्या जोडी होणार विनर, पिणारी आणि पाजणारी, ती जाईल पुढच्या राऊंडला. रेडी आहात तुम्ही सगळ्या? जरा जोरदार टाळ्या वाजवा. परत काय मागितलं होतं? माझा घ्या रे, हा माझा घ्या. ऐका काय मागितलं होतं? मिरिंडा घ्या रे, हा मिरिंडा घ्या. तुम्ही काय मागितलं होतं? नो कमेंट. कोको कोला, हा घ्या कोको कोला. तुम्ही काय मागितलं होतं? कोकम सरबत गेले. कोकम सरबत मी चुकत नाही आहे ना, माझी मेमरी लॉस होते, मी विसरतो, म्हणून तुम्हाला 10 मिनिटं जर चुकले तर लक्षात ठेवा
हा आणि काय मागितलं स्प्राईट घे रे स्प्राईट घ्या. आता मी चुकलेलो नाही, जे मागितलं तर ते दिलेलं आहे नक्की. हा म्हणजे मला बरं का वाटलं, माझी मेमरी अजून शाबूत आहे. ठीक आहे, आता तुमच्यासाठी मिळणार आहे 1 मिनिट आणि 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त आणि 30 जोडीदार सेकंड राऊंडला मिळेल. 3 मिनिटांचं तुमचं टायमिंग चालू आहे. आता ज्या मागाशी त्याला खुर्चीतून उठवलं राग आला होता, खुर्चीतनं उठलं म्हणजे काय, आता बरं वाटलं. रेडे 3 मिनिटांचं तुमचं काम चालू आहे. 1 2 आणि 3. नाव घ्या. ओके हा कोकण आहे. अरे देवा, एवढी बाटली खाली एक खंबा खाली गेला तुम्ही आणि किती प्रयत्न चालू होते. त्या वहिनीला मी म्हटलं का बाटली फोडतात ती काय. कोकण घ्या. आठवा नाव सांगा. गुजरात. अरे वा, हे बक्षीस गुजरातला 100% आपले जाणार. कोकण घ्या. साडीच्या पाटाला रुपयाचे ठसे, संजयपती बसले कुठेला श्रीकृष्णावानी दिसले. वाव, भाजीत भाजी नको ती शिळी झाली आता. शिळी झाली भाजीत भाजी. बरं घ्या. हा घ्या 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 घ्या. जन्म दिला आईने वा वा, थँक्यू 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 थँक्यू. चला, काही शंका काही शंका. आपले हे सगळे तुम्हाला मदत करतो मी. सगळ्यांनी यांना मदत करायची आहे. म्युझिक थांबल्यानंतर पहिलं लक्ष माझ्या कान ठेवायची. त्यावेळी मी डिक्लेअर करेन काय 1000ची नोट आणायची आहे ती. ठीक आहे, ते घेऊन पहिले खुर्ची ज्यांना मिळेल ती जाते. त्यामध्ये एक 2 बाद होते, दोघी बाद होते. ज्या लास्ट राहतील त्या बाद होती. रेडी आहेत? रेडी आहेत? जरा उठा. त्याच्या 2 काढा खुर्च्या. प्रत्येक टीमला 2 खुर्च्या उडवा. कारण बाद होताना ऍट अ टाइम तुम्ही दोघे जणी बाद व्हाल. ज्या कोण असतील त्या. ठीक आहे, म्युझिक चालू नंतर तुमचा राऊंड चालू होईल. ज्यावेळी म्युझिक बंद होईल नाही पूर्ण 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 बरं. नंतर तुम्ही कुठल्याही खुर्ची तुम्ही बसा. असं काय नाही पर्टिक्युलर तुम्ही ही कुठे इथंच बसायला पाहिजे, हे तिकडे बसले तरी चालेल. फक्त ज्या लास्ट राहतील ती बाद होणार. रेडी? म्युझिक. हा इकडे इकडे इकडे. किती एकाच बाजूने कुठून तरी जाऊ दे तुमची. हा तुम्ही
थांब ना. मी सांगतो. अरे कुठला मोबाईल वापरतो हे कर ना. एअरप्लेन मोड मध्ये टाकून दे. जोरात धावा. जोरात 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 जोरात. स्पीड 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 करा. स्पीड लवकर 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 लवकर. काय अजून सांगितलं नाही काय? चष्मा 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 घेऊन येतो. चष्मा चष्मा. प्रत्येकाचा चष्मा द्या. त्यांचा त्यांना परत द्या. मांडीवर कोण बसवतो? चष्मा. लवकर लवकर फास्ट 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 फास्ट. स्पीड स्पीड हो जा. स्पीड. लवकर लवकर लवकर. जरा जोरात धावा ना. धावा टाकला जमकरी. त्याची नाही. कचरा त्याला तिथे ठेवायचं ना. नाही नाही तुमचा दुसरी दुसरी. म्हणजे त्यांनी ताकद लावली होती. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सहा वेळी पाहिजेत ना. हा अच्छा अच्छा अच्छा. मॅडम तुम्ही भाग खाले द्या. हळूहळू कडे कडे जाते. शांत. जोरा 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 जोरा. जरा फास्ट होते जरा. लवकर 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 लवकर. साईड जरा लक्षात ठेव. तुझं लक्ष नसतं अजिबात. बघूया त्यानंतर दोघीकडे बाद होते. त्यानंतर सेकंड राऊंडला लवकर 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 लवकर. हात रुमाल हात रुमाल. राऊंडला ज्यांना मिळणार उत्तेजनाचं बक्षीस आणि त्यातून त्या पुढे केल्या तर त्यांना मिळणार पैठणी चक्रताली का टोपी. पूजेच्या दिवशी हातात हिरवा चुडा. उमेश रावांचं नाव घेते. हातात हिरवा चुडा. सॉरी. बोला बोला पुढे घ्या पुढे घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. राजनरावांचे नाव घेते. सर्वांचा मान राखून. कशी अशी आता विचार आहे. कच्चा पापड पक्का पापड. फास्ट बोलायचं. हे जे बोलेल त्याला मिळणार टिप. जिथे अडकेल तिथे नाही. कच्चा पापड पक्का पापड 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 कच्चा पापड पक्का पापड. बोल. कच्चा पापड कच्चा पापड पच्चा पापड. तुम्ही उड्या मारायचे. दोन रशीचे तुझ्या पाया
घालून जे उडवणारे आहेत ते एक्सपर्ट आहेत, त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे, ते परफेक्ट तुमच्या पाया घालून रस्सी ते उडवणार. आणि कोण एखादं तू होतं जर रस्सी एकीच्या तर पाया अडकली तुला सस्पेंड करून लगेच. लक्षात ठेव. रेडी? 3 मिनिटांनंतर तुमचं चालू होईल. तर या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ दे, जोरदार. अरे तुला नाही जमणार बाबा. 250 बाहेर मला सांभाळायला लागतं. त्यांना पाडशील तू, वाट लावशील. खाली ठेव, खाली ठेव. सगळ्यांनी ऐका, त्या स्पर्धेत त्यांनी ऐका. 3 मिनिटांनंतर तुमच्या उड्या चालू होतील आणि तू व्यवस्थित सगळ्यांच्या जंबावून रस्सी 60 घालून जाऊन वरून खंबत द्यायला पाहिजे. जर पायात अडकले आणि जर एक मनीषा पडली की तुझी मदत झाली म्हणून समज संध्याकाळी मग काय झालं तोंड टाकू नको. आयटीवर रेडी आहात तुम्ही? मनीषा रेडी आहे? तुम्ही रेडी आहात? 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 हो ना? हा, ओके. आता तुम्ही रेडी आहात? 3 मिनिटांनंतर तुमचं जंपिंग चालू होईल आणि एका सुरात, एका तालात आणि एका ठेक्यामध्ये उड्या मारायच्या आहेत. तू माझ्याकडे बघू नको, त्यांच्या पायाकडे बघ. तू रस्सी अडकली, लक्षात ठेव. मनीषा माझ्या बाजूला आहे. त्याला तो काय काळा होतो त्याचा. एक, 2 आणि 3.
झाला पाणी दिला नाही यामध्ये टोकीने विनर हे हात वर करा हात वर करा थकलेला असेल ती बाजूला व्हा बाहेर पडली आता नंबर दिला इजा पाहिजे इजा पाहिजे कारण ती थकली ऑलरेडी थकली होती ती थकली होती खाली लक्ष ठेवा जरा जोरदार टाळ्या होऊन जाते जरा जोरदार टाळ्या व्हा त्यांना जागा ठेवा तिकडे बसा तिकडे मोकळी जागा बसा तिकडे मोकळी जागा आहे तिकडे बसा दोन्ही खुर्च्याच्या रशीच्या पास झालं पाहिजे पलीकडं तुम्ही खाली लक्ष ठेवा आणि तुम्ही अंतर जास्त ठेवू नका पाय चुकून ह्याच्यामध्ये जा एक दोन आणि तीन हे जाऊ 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 आणि आता अंतर वाढवा रे
उमेश काय झालं? कोण बाद झालं? हा दोघे जणी झाल्या. ओके चला उठा उठा सज्ज व्हा. थांबा ते खुर्च्या काढा 2. एकच आता काय लगेच शॉर्टकट. तू तर भयानक प्रश्नच नाही. कॉलेज किती निवडल्या? 4 निवडल्या ना. एक काम करा तू माझ्याकडे बघितलंस की तू बाद होणार. मी ज्यांच्या लाईन मध्ये जातो ना नंतर मला हातच जात बघ. आता आपण मळ्यात आहोत बरोबर आहे. तळ्यात मनीषा कॅमेरे लागले सगळ्यांचे तुझ्यावर. आता आपण आहोत तळ्यात. मळ्यात लक्ष ठेव तू लक्ष ठेव. प्रामाणिकपणे जाऊन हळूहळू साईडने जा. कुठं बाद झाल्या तिकडे बाद झाला. तुम्ही बोला पटापट लवकर बोला. तिघी जणी बाद झाल्या. हा कोण या पण त्रास झाला का नाही झालं. अंतर ठेवा. वा तिकडे वा तिकडं वा तिकडं वा तिकडे वा तिकडं. हो इकडे कशाला येते तिकडे तो. अहो तिकडे वा. अंतर ठेवा अंतर ठेवा अंतर ठेवा. वा तिकडे वा तिकडे वा तिकडे वा तिकडे वा तिकडे. या तुम्ही दोघी वा वा तिकडे. किती जण राहिले अजून? 3 जणी. ओके आता आपण तळ्यात आहोत बरोबर आहे. चला रेडी. म्हणा तळा म्हणा तळा म्हणा म्हणा. 2 बाद तिकडे. ह्या 2 पाय गेलाय. हळूहळू जा सावकाश जा. कडकड तुम्हाला सांगेल मंगेश मळे काय हो गया मंगेश मळे. ठीक आहे आता आपण मळ्यात आहोत बरोबर. जरा बाजूला घ्या. तळ्या मळ्यात तळ्या मळ्यात तळ्यात मळ्यात लवकर तळ्यात बात तळ्यात. कोण कोण बात झालं? दुसरं कोण बात झालं? कोण सांगा मला लवकर. संपला हे संपलाय. अजून ते आपण नंतर टाकूया. तू जाता अरे बोला लवकर. नाही चला नाही तर मला तिकडे यावं लागेल. येऊ नको पण धाराशी उभंच करत नाही कोण. चला झालं मला तुझ्या मनासारखं झालं. हे पार्सल बाजूला बाजूला घ्या. चला आता आपण कुठे आहोत? मळ्या. आता सगळ्या हुशार झालेले आहे.
चला 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 तया 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 हुशार झाल्या पर्याय काढायला लागेल आता. चला आता बघूया. आता तो कोण तयार बरोबर बरोबर तयार 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 चिंतन बडबड करून मागेलो आज झाल्याने इकडे वाढत चालले हे बरे. चला आपण घेऊया. आपण आता तयार बरोबर आहे. चला मया तयार मया तयार मया तयार मया मया भारीच कम आहे. ओके ठीक आहे. चला तिकडे ना मला उलट होतं असं होतं. बसमध्ये मी उलटा बसलो ना मला ना गरगरायला होतं. कोणाच्या अच्छा म्हणजे तुला इकडं आहे बायको हुशार आहे. चला काय मी जमलो आहे त्याला दुसरीकडून एनर्जी मिळेल मला म्हणून थोडं चला आता आपण तया बरोबर हे पार्सल घे. चालेल त्या बरं ठीक आहे मी इकडे जातो. तो गजरा कोणाचा बघा. हा तो मागाशी द्यायला ठेवला होता ना तुम्ही काय आलं गजरा ठीक आहे ठीक आहे. चला तयार 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 आपण कार्यक्रम करतो 1 2 3 आणि 4 3 तास उलटून गेलेले आहेत आणि पुढची जी 10-15 मिनिटं आहेत ती बोनस म्हणून मी दादांकडून मागितलेली आहेत. थोडी रिक्वेस्ट करून आणि दादानी त्यांना हिरवा सिग्नल दिलेला आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप मजा आली का तुम्हाला सगळ्यांना. नक्की पुढच्या वर्षी परत खेळायचं काय सगळ्यांनी वा वा. आणि बक्षीस म्हणून मुद्दा हवी ते ज्या एकदमच बाद झाल्या तिथे आलेल्या आणि ज्या सगळ्या बाद झाल्या त्या सगळ्यांसाठी गिफ्ट आहे. सेकंड राऊंडला गेल्या त्यांच्या जोरा 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 या ठिकाणी हनुमान ग्रामस्थ मंडळ आयोजित कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झालेला आहे. आणि आता बघा वरती 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 खाली वागायचं नाही आहे. खाली वागायचं नाही आहे. खाली वागायचं नाही होते संपन्न झाला. आणि आपण फायनल राऊंड आहे. बघूया बघूया काय झालं. हा आठवा तुम्ही नाव सांगा. अस्मिता उमेश पडवेकर. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून इंग्लिशांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. वा 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 वा. अरे 1 नंबरची पैठणी गेली कुठे कुठे आहे. हा या या लवकर. अतिशय खूप मजा आली. सगळ्यांनी एन्जॉय करत. मग पहिल्यापासून उद्दिष्ट हेच होतं कारण पुढे कार्यक्रम अभ्यासाचा होता प्रवचनाचा त्यामध्ये 4ला संपवायचं होतं. 2-3 उद्दिष्ट होती त्याच्यामध्ये. एक तर जेवढ्यांची नावं 118 नावं आलेली होती आणि नंतर वाढली नावं. पण जेवढे नावं दिलेली होती जी अचानक सगळे इन्व्हॉल्व झाले त्या सगळ्यांना खेळवायचं होतं. हे एक आव्हान माझ्यासमोर होतं. दुसरी गोष्ट जी सेकंडची जी गिफ्ट होती ती सगळीच्या सगळी तेवढी गेली पाहिजे आणि ठरलेल्या टायमिंग मध्ये संपवायचं होतं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांनी आताचा हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय सुंदर झाला. त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो. खूप मजा केला. आता आपण जातोय मजेशीर फेरीकडे जी आहे बक्षिसांची फेरी. हा
चांदीच्या पाटावर सोन्याचं ताट राजनरावांचं नाव घेते आता सोडा माझी वाट. वा वा वा. अच्छा नाही वाट सोडतो मी, पैठणी नको का? पैठणी आहे मी पैठणीसाठी किती ताकद त्याची एनर्जी खराब केली आहे की नाही. तू मैल जरा जोरदार. कोणाच्या? अरे वा 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 वा. हो कुठे आहे मिस्टर आलेत का? या प्लीज वेलकम सर या. तुमचे मिस्टर आले माहित ना एक आहे तुमचे मिस्टर आहे. या या इकडे या इकडे या. आता ज्या सेकंड राऊंडला ज्या आल्या होत्या खेळायला त्या या सगळ्या घरी तुझ्या इकडे पुढे या. या 19 होत्या ना त्या सगळ्या सेकंड राऊंडला आलेल्या होत्या त्या. व्हिडिओ काढतात बरोबर. रुपेश पडवेकर कोण राहिलेत बघा. कोण राहिलेत का बघा. कोण राहिलेत का बघा. आणि त्या पैठण्या त्या इकडे दोघी जण या इकडे. अनाउन्समेंट करेल पुढाकार त्याची द्यायला सांगू आपण. त्यांच्याकडून प्रत्येकाने घेऊन जा. ती सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत. आणि आता आपण जातोय फायनल. ज्या होत्या 2 मानाच्या पैठण्या 1 नंबर आणि 2 नंबर. तर ती 2 नंबरची जाते. नाव काय नाव? 2 नंबर अस्मिता उमेश पडवेकर. जरा टाळ्या वाजवा जरा. आणि ती साडी प्रदान करण्यासाठी मी आजच्या या कार्यक्रमाचं जी मागाशी सगळ्यांची नावं वाचून दाखवली पण हे सगळं खर्चिक कार्यक्रम आहे. त्यासाठी जी सौजन्य मंडळी आमची 25-26 जी काही मुलं होती काही आपल्या मुंबईत राहणारी होती काही आपली इथली होती तर त्या सगळ्यांच्या हस्ते ती जी पैठणी आहे ते सगळे कार्यकर्ते या इकडे 2 नंबरची पैठणी दिली. दोघांनी जावा ना. या या आपण पण आपली पण मुलं या इथे पण या सगळ्यांनी या या जरा लांब करा. एवढंच फक्त केलं आणि 1 नंबरची पैठणी आहे मानाची पैठणी आहे आणि 1 नंबरची सौजन्य होतं किरण इथं अवेलेबल नाही प्रकाश मालवण या. आणि दुसरी गोष्ट जी आताची 1 नंबरची पैठणी गेलेली आहे ती म्हणजे एक सासूर असेल आणि एक मायल असेल मारुती राणी तुझं सुंदर काम केलेलं आहे पण नाराज व्हायला नको. आणि जी 1 नंबरची पैठणी जी गेलेली आहे त्यांना ऍडव्हान्स मध्ये उद्या त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे.
अतिशय खूप मजा आली तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. एक हे तात्याकडे या. हे विलास हे. चला हे पण कपडे सन्मानित करतायत. अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांचे जरा